हुंड्यासाठी पत्नीच्या मानसिक आणि शारीरिक छळाच्या घटना घडत असतानाच पुण्यात अशीच एक धक्कादायक घटना समोर आली। क्लास वन अधिकारी असणाऱ्या बायकोचे अंघोळीचे व्हिडिओ काढले आणि नंतर तिलाच ते व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत ब्लॅकमेलिंग केलं, शारीरिक आणि मानसिक छळ सुरू केला। आणि हे सगळं घडलं हुंड्यासाठी। एखाद्या गुन्हेगारालाही लाजवेल असं कृत्य केलेली व्यक्ती सुद्धा साधीसुधी नाही, तर क्लास वन ऑफिसरच आहे। या घटनेनं पुणे चांगलंच हादरले। नेमकं काय घडलं पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी अक्षता आणि तुम्ही पाहताय सकाळ। पुण्यातील आंबेगाव पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल होते। 30 वर्षीय क्लास वन अधिकारी असलेल्या महिलेनं आपल्याच पतीच्या विरोधात तक्रार दाखल केली। तिच्या तक्रारीनुसार तिचा नवराही क्लास वन अधिकारी, दोघांचं 2020 मध्ये लग्न झालं, पण लग्नानंतर तिला सातत्यानं मानसिक आणि शारीरिक त्रास सहन करावा लागला होता। क्लास वन अधिकारी असूनही पतीकडून पत्नीवर चारित्र्याविषयी संशय घेतला जायचा। यातूनच वारंवार पीडितेला शिवीगाळ केली जायची, अपमान आणि मारहाण केली जायची, ज्यात तिच्या पतीसोबत सासरच्या मंडळींचाही समावेश होता। पण लिमिट क्रॉस झाली जेव्हा क्लास वन अधिकारी असलेल्या नवऱ्यानं घरात स्पाय कॅमेरे लावले आणि पत्नीच्या खासगी आयुष्यात गंभीर हस्तक्षेप करत इतर खासगी क्षणांचे व्हिडिओ रेकॉर्ड केले। एवढंच नाही, या अधिकाऱ्यांना बाथरूममध्येही कॅमेरे लावले होते, जेणेकरून आपल्या पत्नीचे म्हणजेच क्लास वन ऑफिसर असणाऱ्या महिलेचे अंघोळ करतानाचे व्हिडिओ रेकॉर्ड करता येईल। आणि या व्हिडिओचा गैरवापर करत पत्नीला ब्लॅकमेल करत माहेरावरून पैसे आणण्यासाठी मानसिक छळ त्यानं सुरू केला। माहेराहून 1.5 लाख रुपये आण आणि कारच्या हप्त्यासाठी पैसे आण, नाहीतर तुझे व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल करेल, तुझी बदनामी करेल, अशी धमकी क्लास वन अधिकारी असणाऱ्या पतीनं आपल्याच पत्नीला दिली। या प्रकरणी पीडितेनं आंबेगाव पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली आहे, ज्यानुसार पतीसह सासू, सासरे, दीर आणि इतर नातेवाईकांचा समावेश असलेल्या 7 जणांविरोधात संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून तांत्रिक पुरावे, व्हिडिओ फुटेज आणि इतर बाबींची चौकशी केली जाते। पण ज्यांच्याकडून न्यायाची अपेक्षा असते त्यांच्याकडून जेव्हा अशा घाणेरड्या घटना घडतात तेव्हा अनेक प्रश्न उपस्थित होतात। आता या प्रकरणात कोणते अपडेट समोर येत आहेत हे आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवूच।